मरायला उशीर लागत. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे किती सुंदर आहे. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो कमी कर. क्या भरोसा है इस जिंदगी का. कोणत्या वेळेस कधी काय माणसाला होईल काही सांगता येत नाहीये. बसणारी मंडळी, पूर्वी माणसं मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं. काय व्हावं लागत होतं? आता जे मंडपात म्हातारे त्यांच्याकडे पाहून घ्या, कारण तुम्ही आणि मी म्हातारे होणार. तुम्ही आणि मी म्हातारे होणार, कारण पूर्वी माणसं मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं. आता कोणता रोग कोणत्या रूपानं कधी येईल आणि माणूस कधी जाईल काही सांगता येत. तुम्ही थोडा विचार करा. आज एखादा कॅन्सर तज्ञ जर डॉक्टर असेल तर त्याच्याजवळ 10 मिनिटं जाऊन बसा. अजून 2029 पर्यंत या भारतामध्ये कमीत कमी 70 ते 80% लोकांना कॅन्सर राहील. किती? कॅन्सर होण्यासाठी दारू पिण्याची गरज नाहीये. आणि अजून तुम्हाला सांगतो, निर्व्यसनी लोकांना जेवढा कॅन्सर आहे तेवढा व्यसनी लोकांना नाहीये. तुम्ही जर डॉक्टरकडे गेले तर जे लोक दारू पित नाही, जे लोक तंबाखू खात नाही, जे लोक सिगारेट पित नाही, जे लोक बिडी पित नाही, जे लोक नॉनव्हेज खात नाही, अशा लोकांना कॅन्सर व्हायला लागला. तुम्ही म्हणसाल महाराज कॅन्सर होण्याचं कारण काय आहे? तुम्ही जे खाताय ते अन्न नसून ते विष आहे. तुम्ही जे पुड्याचं दूध घेताय हे दूध नाहीये, ते विष आहे. पुढ्याचं तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या लेकरांना कॅन्सर होऊ नये, तुमच्या लेकरांना शुगर होऊ नये, तर माझे हात जोडून विनंती आहे, पुढ्याचं दूध खाऊ नका. कारण की ते दूध तुमच्या जवळ येण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करून कमीत कमी 8 ते 9 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 8 दिवस. आणि दूध एक असा पदार्थ आहे, तो लयतले फ्रीज मध्ये ठेवला तर 1 दिवसाच्या वर तो टिकू शकत नाहीये. मग 8 दिवसानं जर दूध तुमच्या जवळ येतं तर त्याच्यात काय काय मिलावट आहे हे मी सांगू शकत नाही. टरबूज लाल होण्यासाठी इंजेक्शन आहे, केळी पिकण्यासाठी पावडर आहे. तुम्ही जे खाताय ते चुकीचं खाताय. त्याच्यामुळं पूर्वी लोकांचे आयुष्य बघा ना, गुबगुबीत लोक होते. आता ह्या आजीचं बघा बरं किती आयुष्य आहे. बाबा 75 असून म्हातारी नुसती डुलू राहिली. बरोबर आहे का नाही? 75 असून म्हातारीची तब्येत बघा ना किती गुडगुडीत आहे. ऐका, आपण 75 वर्ष जगू म्हणून गॅरंटी. म्हातारी 75 वर्ष जगली याचं कारण त्या काळामध्ये म्हातारीनं चांगलं खाल्लंय, चांगलं खायला भेटत होतं म्हणून तब्येती चांगल्या आहे. आता कोणत्या रूपानं कधी कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. मग आयुष्य कमी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाहीये. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता? महाराजांचं प्रमाण किती सुंदर आहे पहा. अल्प आयुष्य मानवा दे, अल्प आयुष्य मानवा दे, आशत गणिले ते अर्धरात्र काय, शत गणिले ते अर्धरात्र काय, हो मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय,
मानव देह. बसणारे मायबाप, अगदी थोडा आयुष्य तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाये. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनाशी उरले ते पाहेगा. कधी भगवंताचं भजन करणारे माया हो आपण. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ तरी माझ्या देवासाठी देत चला गड्यानो. तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ दिला तर तुमच्यासाठी वेळ देईल कसा महाराज. अरे सर्वांसाठी वेळ आहे आपल्याला. लेकरांसाठी वेळ आहे, मोबाईल खेळण्यासाठी वेळ आहे, लोकांना बोलण्यासाठी वेळ आहे, पण माझ्या देवासाठी वेळ नाहीये. अरे मुस्लिम धर्माचे जर मुलं, बसणाऱ्या माया हो, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. मुस्लिम समाजाची माय जर एखादी गावाला चालली तर तिच्या लेकराला सांगते, बेटा दिन में 5 बार नमाज पढ़ना है. काय सांगते ती? ए बेटा दिन में 5 बार नमाज पढ़ना है. इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या मायांना माझी विनंती, माया हो, मुस्लिम धर्माची जर माय आपल्या लेकराला दिवसातून 5 वेळेस नमाज पडायला लावत असेल तर हिंदूच्या मायेने एकदा तरी पोराला हरिपाठ करायला लावला पाहिजेत महाराज. हिंदूच्या मायेने एकदा तरी लेकराला हनुमान चालीसा म्हणायला लावली पाहिजेत. हिंदूच्या मायेने एकदा तरी त्याला चिंतामणी गणपतीच्या मंदिरात जायला सांगितलं पाहिजेत. अरे तुम्ही जर नाही हे संस्कार देणार तर संस्कार देणार कोण? पोरांसाठी पैसे नका कमवू माया हो. ज्यांनी ज्यांनी पैसे कमवले त्या म्हातारपणी त्यांची काय अवस्था आहे ऐका. पैशापेक्षा जगातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर संस्कार आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज झाले नाही, छत्रपती शिवाजी महाराज घडवले. अरे मा जिजाऊ आईसाहेब गर्भवती असताना, माझे छत्रपती मासाहेबाच्या गर्भात असताना मासाहेब भागवत वाचत होत्या, ज्ञानेश्वरी वाचत होत्या, गाथा वाचत होत्या, रामायण वाचत होत्या, भागवत वाचत होत्या. परवा दिवशी मी एका घरी चहा घ्यायला गेल्यानंतर एक माय माऊली मला म्हणे, महाराज आमचं पोरगं वेडं झालं होत्या मोबाईलमुळं, सारखं मोबाईलच खेळत बसतं. मी त्या मायला सांगितलं, माय राग येत नसेल तर एक बोलू, तू प्रेग्नेंट झाल्यापासून तर डिलेव्हरी होईपर्यंत नुसतं मोबाईलच खेळली, मग आता ते बाहेर आल्यानंतर मोबाईल नाही तर का हरिपाठ करणार आहे का महाराज? मुलगा कसा घडवायचा हे माणसाच्या जीवनातलं पहिलं गुरु जर कोण असेल तर आपली आई आहे महाराज. आईने ठरवलं पाहिजे. भली हुई सती ना गई राजा बिरोचन के साथ. वामनाने बलीला पाताळात घातलं ना, लक्ष द्या माझ्या कीर्तनात. वामनाने बलीला ज्यावेळेस पाताळात घातलं त्यावेळेस बलीची आई पळत आली आणि देवाला सांगते, हे देवा घाबरू नको, तुला शाप देण्यासाठी नाही आले, मी माझा पुरुषार्थ सांगण्यासाठी आले. भली हुवी सती ना गई राजा बिरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा झाला नाही, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हात. मी एक माफी मागून एक वाक्य बोलू. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी बांज भली क्या खावे क्या नूर. आईने फक्त 3च मुलाला जन्माला घातलं पाहिजेत. एक तर मुलगा शूरीर असला पाहिजेत, एक तर मुलगा दानी असला पाहिजे, 2 नाही तर मुलगा हरिभक्त असला पाहिजे, 3 नाही तर कौरवासारखे 100 जन्माला घालून काय फायदा आहे? दुर्योधनासारखे जन्माला घालून काय फायदा आहे? रावणासारखे जन्माला घालून काय फायदा आहे? अरे यापेक्षा ती माय माऊली निपुत्रिक राहिली तरी चालल असं कबीर बाबा सांगतात. म्हणून सांगू तुम्हाला, अगदी थोडा आयुष्य तुमच्या आणि माझ्याकडे. कधी देवावर विश्वास ठेवणार आहे? मी खरं सांगू, तुमचा आणि माझा देवावर विश्वास कमी गड्यानो. विश्वास ठेवा माझ्या गणपती बाप्पावर, विश्वास ठेवा माझ्या पांडुरंगावर. निश्चित तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक ते दूर केल्याशिवाय राहणार नाही. मी दररोज कीर्तनातून एक उदाहरण सांगतो. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली गाड्यांनो. मुंबईच्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 20 लाख रुपये. जुनं म्हातारं होतं, गळ्यामध्ये माळ होती. 20 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर म्हातारं जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. डॉक्टरही धार्मिक होता. ओ बाबा, ती 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आल त्यातले मी 5-10 लाख रुपये कमी करतो, फक्त रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर, अरे मी नवी मुंबईचा आहे आणि नवी मुंबई इंटरनॅशनलचे एअरपोर्ट आहे ना, त्यामध्ये माझी 50 एकर जमीन गेली रे. माझ्याकडे कमीत कमी वाईट 100 ते 150 कोटी रुपये आलेले आहे सरकारचे. तू जर 50 लाख रुपये बिल काढला असताना डॉक्टर, तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताड्याकर प्रॉपर्टी आहे, तर म्हातारं 20 लाखाचं बिल पाहून रडतं का?
त्यावेळेस रडता रडता म्हातारं डॉक्टरला सांगतं, डॉक्टर फक्त 4 तास ICU मध्ये ठेवलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 20 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं. माझी विनंती आहे, त्या देवाचा कधीतरी विचार करा. अगदी थोडा आयुष्य तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो 2 दिन का महिमान, कब सुमरो गेरा. कधी देवाचं भजन करणार आहे. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान, कब सुमरो गेरा. अब तुम कब सुमरो गेरा. दिहुडा म्हणजे शरीर. कधी भगवंताचं भजन करणारे. म्हणून बसणारे मंडळी, योग मार्ग अवघडे, कर्म मार्ग अवघडे, ज्ञान मार्ग अवघडे, यज्ञाधिक कर्म अवघडे. मग या कलियुगामध्ये करायचं काय? चला भागवतकाराला विचारू. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. किती गोड श्लोक शुकाचार्याने सांगितला राजा परीक्षितीला. राजा ऐक, कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य मर्यादा कमी असल्यामुळे कलियुगामध्ये काय करायचं बघ. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलं पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुगात सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देल बेटी. कलियुगामध्ये बाकीचं काहीच नाही करायचं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. भगवंताचं भजन किती सोपं आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. आणि भगवंताच्या नावाची ताकद सांगू, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. किती ताकद आहे. इथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या बसलेल्या आहे, पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. बरोबर आहे का नाही? कारण सरकारच्या लाडक्या आहात तुम्ही. तुमच्यामुळं अख्खं सरकार परेशान आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे. तुमची एक योजना राबवली त्याच्यामुळे या महाराष्ट्रावर कमीत कमी 9 लाख कोटी कर्ज झालंय. कोणत्याच खात्यात नुसते भोपळे, ते बी गोल भोपळे. एखाद्या मंत्र्याला जाऊन विचारणार की तुझ्या खात्यात काही का, तो नुसता येतो, 2 दिवस मुंबईला राहतो, खातो पितो घरी जातो. बरं, योजना एवढी चांगली बंदही करता येईन, अजून जिल्हा परिषद राहिली. सगळं अवघड जाग्याचं दुःख नाही. माया हो, महाराष्ट्राचे एवढे जे बेकार हाल जर केले असेल ना, तर ही सगळी पुण्याई माझ्या लाडक्या बहिणी. विनोदाचा भाग सोडून द्या, कीर्तनाकडे या. इथं जेवढ्या काही माझ्या मी भगवंताच्या नामाची ताकद सांगतोय, लक्ष द्या माया हो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, फक्त खोटं नका बोलू. चिंतामणी भगवंताच्या दरबारात आहात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आल्या, त्यातली एखादी तरी मायमावलीचा नवरा दारू पित असेल का नाही हो? हात वर करा बरं. अरे बाप रे बाप, अख्ख्या पनवेल मध्ये एकही बेवडा नाही तुमच्या. मग तर आपल्या परिसराला राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजेत महाराज. माया हो, हात नका वर करू. तुम्ही भावनेच्या भरात माझा ऐकून हात वर करसाल, कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. आणि ते जर घरी टीव्हीवर तुम्हाला पाहत असेल तर कीर्तन संपल्यावर मी निघून जाईल. पण घरी तुमचा काला झाल्या कार्यक्रम, त्याच्यामुळं हात वर करायचा नाही. मग बसणाऱ्या मायांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? तुम्ही माना सुद्धा नका हलू, मी मानसशास्त्राचा तज्ञ. कोणत्या माय माऊलीचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो. बागेश्वर धाम पर्ची पाहतो, मी चेहरा पाहून सांगू शकतो. तुम्हाला काय तुम्ही मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा माझा आवाज. ही काही अंधश्रद्धा, ही काही बुवाबाजी, हे काही छाछू. मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. पांडुरंगाला मी देव मानतो, ज्ञानोबराय तुकोबरायला संत मानतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. एवढं सोडून मला बाकी जगात काही आवडत नाही. मग लक्ष द्या, तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, तर मी चिंतामणी भगवंताच्या दरबारातून सांगतो,
मी जो मंत्र सांगतो त्या मंत्राचा फक्त माया हो 2 महिने जप करा. किती महिने जप करा? आता काय चाललं, जानेवारी किती तारीख याची? 19. उद्यापासून सुरू करा. 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी ते 20 मार्च, किती झाले? 2 महिने. फक्त करून तर बघा. 1 रुपया ऍडव्हान्स घेणार. जर 2 महिन्यात तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली, रेकॉर्ड करून घ्या मोबाईल मध्ये. गणपती बाप्पाच्या दरबारात सांगतोय, 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नावामध्ये. काही माय मावल्या तर विचार करत असतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, पहिला मंत्र सांग. बर, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला राम कृष्ण, मंत्र दिला राम कृष्ण. साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलंय? मोडोनी अनानावते देती सिद्धांत सौरसू. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले. किती दर्शनकार आहे? त्यामधले 6 नास्तिकवादी, 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. आणि असे जे संत आहे, निळा मने ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. बसणारे मायबाप ज्ञानोबराय तुकोबरायने जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण करा. तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात. तुम्ही सर्व ज्ञानोबराय तुकोबरायचे अनुयायी आहोत. खरं सांगू, आपल्यासारखं भाग्यवान या जगात दुसरं कोणीच नाहीये. कारण वारकरी संप्रदायासारखा पंथ या वारकरी महाराष्ट्रामध्ये, या विश्वामध्ये पाहायला भेटणार नाहीये. एक सांगू, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे, आणि वारकरी संप्रदायाचा ड्रेस सुद्धा काय आहे? तुम्ही बसणाऱ्या मंडळीने कधी विचार केला का? येणाऱ्या महाराजाच्या अंगावर पांढरच धोतर आहे, पांढरच शर्ट आहे, पांढरच टोपी. याचं कारण, पांढरा कपडा एवढा सुंदर आहे. एखादा व्यक्ती जर बुक्का लावायला आला आणि त्याचा बुक्का जर माझ्या शर्टावर पडला तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्याकडेच असतं, महाराजाकड. संप्रदाय सांगतो, जसे कपडे दिले तसं जीवनभर पांढरच राह, काळं होऊ नको. दुसरा वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे. हल्ली तर संतायला एवढा ऊत आलाय महाराज, तुमच्या मुंबईमध्ये तर गल्ली गल्ली संत जन्माला, कोणी संत जन्माला लागला. आपल्यासाठी 2च संत, ज्ञानेश्वर महाराज आणि तिसऱ्याला संत म्हणायचं. काही म्हणतात आमच्या बाबाला त्यांनी कुंडली जागृत केली, आमच्या बाबाकडे गेलं की बाबाला देव दर्शन झालं. अरे मी 25 वर्ष झाले कीर्तन करतो तरी माझ्या स्वप्नात अजून भूतच येतात आणि देवाचा काय संबंध आहे महाराज? तो हा बाबा 4 दिवसात झाला. लोकांची धारणा अशी आहे, ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. दाढीवर आणि गाडीवर महाराज ठरवायचा. थोडं युट्यूब जर चेक केलं, जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले. त्याच्यामुळे दाढीचा आणि साधूचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे कोणालाही साधू म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराज एक ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज एक तुकाराम महाराज. बाकीच्यांना साधू म्हणायचं. आपलं असं झालंय महाराज, लोकांना जसे पुढारी पक्ष बदलतात तसे देव बदलतोय आपण. सोमवार आला की कैलास राणा. तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला तेव्हापासून माझ्या बिचाऱ्या माय मावल्या 1 लोटा जल पागल होऊन गेल्या सगळ्या. असं नाही होतो महाराज. पूर्वी लोकांना असं वाटत होतं तिरुपतीला गेलं की माणूस श्रीमंत होतो, अशी लोकांची धारणा होती. नंतर तिरुपतीचं थोडं मार्केट डाऊन झालं, लोकांना असं वाटलं साईबाबाला गेलं की आपण माणूस श्रीमंत होतो. साईबाबाचंही मार्केट डाऊन झालं. नंतर लोक स्वामी समर्थाकडे जायला लागले. लोकांना असं वाटतं स्वामी समर्थाकडे गेलं की मी डायरेक्ट कोट्याधीशच होतो. कारण जाणारे लोक सगळे अपेक्षेनं चालले ना महाराज. या गणपतीच्या मंदिरात दर्शनाला येणारा एक माणूस असा दाखवा या बसलेल्या बैठकीमध्ये की तो गणपती बाप्पाला म्हणला, गणपती बाप्पा मला तुमचं दर्शन द्या. आहा, कोणी बायको मागल, कोणी पोरं मागल, कोणी फ्लॅट मागल, कोणी गाडी मागल, कोणी काय मागल काही सांगता येत नाहीये. स्वामी समर्थाचं थोडं मार्केट डाऊन झालं. नंतर लोक त्या महाकालेश्वरला जायला लागले, उज्जैनला. आता तिरुपतीचाही डाऊन झालं, साईबाबा डाऊन झाले, स्वामी समर्थ डाऊन झाले, उज्जैनचा महाकालेश्वर डाऊन झाला. आता खाटू श्याम आलाय. किती 10 वर्षापूर्वी खाटू श्याम नाव ऐकलं होतं का तुम्ही? हा, अरे खाटू श्यामचा विरोध करणारा महाराज नाहीये. महाभारतामध्ये त्यांची कथा आलेली आहे. पण खाटू श्याम हे प्रसिद्ध इंस्टाग्रामवर झालेले. इंस्टाग्रामचा देव आहे ना तो.
10 वर्षापूर्वी खाटूश्याम नाव मलाच माहित नव्हतं. तुमचं काय घेऊन बसले? लोकांना असं वाटतं 20 कोटी कर्ज झालं आणि खाटूश्यामच्या दर्शनाला गेलं की खाटूश्याम 40 कोटीची पिशवीच देतो. अरे असं नसतं होत गड्या. असं देव बदलून कुठं जमत असतं का? हा, तुम्ही किती देव बदला फायदा नाही. तुमचं कपाळ जर खराब असेल ना, तुम्ही कोणत्याही पक्षाचा पडणारच आहे. तुमचं कपाळ जर खराब असलं ना, तुम्ही ज्या पक्षात असाल त्या पक्षाला घेऊन पडणार. तुम्ही एकटे पडणार. आणि तुमचं नशीब जर चांगलं असेल ना, अहो तुम्ही कुठेही काही करा ना, दगडाला लात मारा तरी दगडाचं सोनं होईल महाराज. म्हणून बसणारी मंडळी, महाराष्ट्रासाठी एकच देव. कोण? पांडुरंग. मी असं नाही म्हणत, मी गणपतीचा विरोध नाही करत. गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्ही जर चिंतामणी गणपतीचे भक्त असाल तर तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तरी पांडुरंगामध्ये सुद्धा तुम्हाला चिंतामणी गणपती दिसला पाहिजे. तुम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेले तर खंडोबाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला चिंतामणी गणपती दिसला पाहिजे. तुम्ही दत्तात्रयाच्या दर्शनाला गेले तर दत्तात्रयाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला कोण दिसलं पाहिजे? चिंतामणीच दिसले पाहिजेत. तुम्ही जर दिवसाला देव बदलसाल तर मला नाही वाटत देवाची कृपा होईल. तुकोबरायने सांगितलं ना, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुमच्यानी माझ्यासाठी देव पांडुरंग परमात्मा आणि तुमच्यानी माझ्यासाठी संत कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून दुसऱ्याला महाराज सुद्धा म्हणायचं. आम्ही महाराज नाहीये, आम्ही प्रचारक आहोत. महाराज महाराष्ट्रात 2च झाले, ज्ञानेश्वर महाराज आणि बाकीचे सगळे बॉय ते महाराज नाहीये. तुम्ही पुरुषोत्तम महाराज नका म्हणू, पुरुषोत्तम बुवा म्हणू शकता. मी संप्रदायाचा प्रचारक आहे, मला महाराज म्हणू नका. मी ज्ञानोबराय तुकोबरायची उष्टावळी पोहोचवणारा एक तुमच्या समोर कोण आहे? एक सेवक आहे. मी महाराज नाहीये, मी संत नाहीये, मी साधू नाहीये, मी प्रचारक आहे. म्हणून महाराष्ट्रात 2च संत. मग काही म्हणतील नामदेवराय नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की नामदेवराय आले. काही म्हणतील नाथ महाराज नाही का? तुकोबराय आले की नाथ महाराज आले. तुकोबराय आले की सावता महाराज आले. तुकोबराय आले. बरं जाऊ द्या, तुम्ही पंढरपूरला वारीला जाता का नाही? मग एवढे मोठे संत असताना आपण जप काय करतो? ज्ञानोबा तुकाराम. पाया ज्ञानेश्वर महाराज आणि कळस कोण आहे? तुकाराम महाराज. मग आता पाया आणि कळस आलं की भीती, कलर, लाइटिंग, फिटिंग, एसी, कूलर, बाकीच्या याचं काही जास्त ताण घ्यायचा. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आले की बाकीचे सर्वच आले. प्रत्येकाने प्रत्येकाचं दुकान मांडायचं. आता उद्या मी मेलो की लोक म्हणतील लय चांगला कीर्तनकार होता, बांधा त्याचं मंदिर. हा का मी का संत आहे? अहो या मुंबईमध्ये तर काही बावळे महाराज लोक जिवंतपणेच आरत्या करून घ्यायला लागले. महाराज लोकांना सांगता माझाच फोटो लावा. अरे तू बी नरकात जाशील गध्यान, तो या शिष्याला घेऊन जाशील. अजिबात नाहीये. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सोडून दुसऱ्याचे फोटो घरात लावायचे. पांडुरंग परमात्मा सोडून ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याचे फोटो घरात लावायचे. आपला एकच उपवास कोणता? एकादशी. आणि दुसरा सोमवार, रविवार धरायचा, गुरुवार धरायचा, मंगळवार धरायचा, शनिवार अहो रविवार सुद्धा धरायला लागल्या. बया येड्या झाल्या का? काही कळे ना महाराज. अहो सुट्टीचा दिवस कुठं धरत असते का? रविवार कुठं धरायचं गोष्ट आहे का महाराज? काही धरायला लागल्या. शास्त्रानं 2 उपवास सांगितले, एकादशी आणि गुरुवार धराव याच्यासाठी पुरावा नाहीये. मंगळवार धराव याच्यासाठी पुरावा. एक माणूस म्हणे मी साईबाबाचा गुरुवार धरतो. मग साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता? तुझ्या बापाचा का माझ्या बापाचा? गुरुवारला पुरावा नाहीये, मंगळवारला पुरावा नाहीये, बुधवारला पुरावा नाहीये, शनिवारला सुद्धा पुरावा नाहीये. पुरावा फक्त एकादशीला आहे. आणि पुरावा कशाला आहे? पुरावा म्हणजे गाथ्यात प्रमाणे. व्रत एकादशी करीना सोमवार व्रत एकादशी गाथ्यामध्ये प्रमाणे 4092 अभंग आहे, 9030 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहे. कुठं जर गुरुवार धरायचं सांगितलं असेल तर धरा, तसं बळच धरू. पिछे से आयुर आगे ढकल दी. मनाने केलेला परमार्थ चांगला नाहीये. मनोमार्ग गेला तो त्याची मुखला. म्हणून साधूने जे सांगितलं ते करा. म्हणून मार्ग दावणी गेले आणि दयानिधी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबरायने जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. तुमच्या परिसरामध्ये महिलांची संख्या जास्त आहे का? नाही.
80% ते आणि 20% आपण आहे. म्हणजे आपले लोक कुंभ मेळ्याला तर नाही गेले ना, गेले कुठं? हे बघा ना यांचं सगळं सैन्य बघा की 85% ह्या झाल्या आणि 15%च आपण आहे. हा, त्याच्यामुळं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तन ठेवायचं आणि 9 ते 11 काय ठेवायचं? भोजन. जेवण. काय अगोदर 1-1 किलो भात खात कीर्तनातच झोपतात काही बिचारे. त्याच्यामुळं कीर्तनाच्या अगोदर जेवण कुठंच द्यायचं नाही. अगोदर ज्ञानदान आणि नंतर अन्नदान. अगोदर अन्नदान केलं रे केलं की हे कीर्तनातच. त्याच्यामुळं अगोदर ज्ञानदान आणि नंतर अन्नदान. अगदी सुंदर नियोजन आपण सर्व ग्रामस्थ मंडळी करताय. चिंतामणी भगवंताची सेवा एवढ्या आनंदानं करताय. 22 तारखेला माझ्या गणेरायांचा जन्म उत्सव आहे आणि त्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. जाता जाता मला तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करायची, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, जीवनामध्ये व्यसन नका करू. बसणारी मंडळी लक्ष द्या गाड्या माझ्या कीर्तनाकड. भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये आणि भारताला आतंकवाद्यापासून भीती नाहीये. भारताला सर्वात मोठी भीती कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन करू नका. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या आणि प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. बसा बसा बसा. हा आली आलं लक्षात. ताण ना घेऊ. याचे चार्जेस लागतील बाळा वेगळ्या. प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. पैसों से खाना मिल सकता है, बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी अब लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी, कमी करा आवाज थोडा, मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अगनभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो, मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझ्या हात जोडून विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय, सर्व ट्रस्टी मंडळी केलंय, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असा आपल्या ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे. आमचे अनंत लहू पाटील यांनी मला फोन केला आणि त्यामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. ज्यांनी हे आजचं कीर्तनाचं सौजन्य पद घेतलंय असे कैलासवासी आत्माराम जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ सीताबाई आत्माराम पाटील, कीर्ती राजाराम पाटील आणि सौ विजया विष्णू आप्पा माऊली पनवेल यांच्यातर्फे आजची ही सेवा आहे. ज्यांनी 7 दिवस कीर्तन विभिन्न
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.